सर 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 खूप खूप धन्यवाद सर. सर आज तुम्ही माझी बाजू जगासमोर मांडून माझ्यावर खूप उपकार केलेत. सर आता माझ्या आयुष्याला कलाटणी मिळेल. तुम्ही देवासारखे माझ्या मदतीला धावून आलाय सर. निदान आता तरी माझा मुलगा माझ्याकडे परत येईल, माझा संसार वाचेल. सर खरंच खूप धन्यवाद. हे बघ संतोष, आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं. आमच्यासाठी आमची तत्व फार महत्वाची आहेत. त्यासाठी आम्हाला संधी साधू आणि फसव्या लोकांचा प्रचंड तिरस्कार आहे, तिटकार आहे. मलाही सर. म्हणूनच आम्ही तुझी मदत केली. तू जेव्हा आम्हाला सांगितलंस की तुझ्या नावावरचं पेटंट तुझ्या बापाने त्याच्या नावावर केलंय, तेव्हा आम्हाला प्रचंड राग आला. खरं सांगायचं म्हणजे तुझ्या बापाने तुझी घोर फसवणूक केली. हो सर. तेव्हाच आम्ही ठरवलं की त्याला धडा शिकवायचा. संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, यात काही गडबड झाली किंवा काही बिनसलं तर आम्ही तुझी बाजू घेऊ शकणार नाही किंवा तुला वाचवूही शकणार नाही. संतोष, हे पेटंट नक्की तुझ्याच नावावर आहे ना? हो 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 सर. म्हणजे काय सर, ते माझ्याच नावावर आहे. हो सर, मी आणि माझ्या मुलाने रात्रंदिवस कष्ट करून ते प्रोजेक्ट बनवलंय. सोलर सायकल बनवली सर. ते पेटंट माझ्याच नावावर आहे सर. तुम्ही काळजी करू नका, काही गडबड होणार नाही. ठीक आहे, मग आम्ही देखील पोलिसांना सांगून या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला सांगू. या सगळ्या प्रकरणात तुझ्या बापाला नक्की शिक्षा होणार, 100%. झालीच पाहिजे शिक्षा. सर खरंच खूप 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 उपकार होतील तुमचे. थँक्यू सर, थँक्यू. मला कळत नाहीये मी तुमचे कसे आभार मानू सर. सर तुम्ही खूप महान आहात सर, देव माणसासारखे.